माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 14. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. दशक 8. माया उद्धव नामक ज्ञान. समास 1. देवदर्शन. गुरु सांगू लागले, शास्त्रे असंख्य आहेत, तीर्थक्षेत्रे आगपार आहे, साधन मार्ग उपासना याही अनेक प्रकारच्या आहेत. ही सर्व देवांची प्राप्ती व्हावी यासाठी सर्वजण करतात, परंतु या सर्वच गोष्टी करणे तर कुणाला शक्य नाही. तशीच लोकांची अशी एकही समजूत आहे की फार कष्ट करावे तेव्हा देव भेटतो. पण खरोखर देव आहे तरी कसा? तसे पाहता जगात अगणित देव आहेत. ज्याला जेथे प्रचिती येते, मनासारखे घडते, तेच तो चिटकून राहतो. अनेक ऋषींची मते पण या बाबतीत भिन्न. शास्त्रे तर वादविवाद करीतच असतात, पण अशा हजारो भाविकांतून एखादाच मूळ देवाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तरी त्याला सुद्धा तो गवसत नाही. कारण असे की त्याला मीपणा जास्त नसतो. असो तर हा सर्व प्रयत्न ज्याच्या प्राप्तीसाठी करायचा तो देव आहे तरी कसा? त्याची प्राप्ती काय केल्याने होईल तेच आता सांगणार आहे. ज्याने चराचर सृष्टी, मेघबाला, शीतलचंद्र, तेजस्वी सूर्य, निर्मिला सागराला मर्यादा घातली, शेषाला स्थापिले, आकाश 4 खाने 4 वाचा, लक्षावधी जीव, त्रैलोक्य, त्रिमूर्ती निर्माण केली, तोच एक देव हे जाणावे. आपल्या देव्हारातील देव उठून काही करू शकणार नाही, तर असा तो सर्व करता जो देव, त्याला आकारच नाही, त्याची करणी ब्रह्मादिकांनाही कळत नाही. मुळात एक निराधार असे अंतराळ होते, त्यातून वायू, त्यापासून उष्णता, त्यापासून पाणी झाले, त्या पाण्यापासून सृष्टी झाली. तिला आधार असा कोणताच नाही. पृथ्वीवर कितीतरी दगड, त्यांनाच अज्ञानी लोक देव म्हणतात. जसा मडके करणारा कुंभार हा मडक्यापूर्वी असतो, तसा सृष्टीकर्ता सृष्टीच्या आधीपासूनच आहे. या बाबतीत शंका काढूच नाही. तो सर्व सृष्टीहून वेगळा. मूर्खाचे मत मात्र असे की सृष्टी म्हणजेच देव असे वाटण्याचे कारण आहे माया. जो सर्वांना व्यापून पुन्हा सर्वांपेक्षा अलिप्त आहे तोच खरा देव. वेदांचेही तेच मत. सृष्टी नाशिवंत असून देव मात्र अविनाशी. म्हणून देव आला, गेला, जन्मला, मेला, सुखी झाला, रागवला असे बोलणे हे पापच. तेव्हा शिष्य विचारतो की मग त्याने सर्व सृष्टी केली हे कसे काय? तो जर निर्गुण तर मग त्याला करते पण कसे झाले? मायेने ही सृष्टी उत्पन्न केली असे म्हणावे, तर ही माया तरी आली कुठून? तेव्हा देव सगुण आहे की निर्गुण याचा निश्चित उलगडा करून सांगा. समास 2. सूक्ष्म आशंका. आता मागील शंकेचे निरसन करतो. असे पहा की जे सनातन नित्य मुक्त ब्रह्म होते तेथे व्यक्त मूळ माया उत्पन्न झाली. आता जेथे काही करणेच नाही तेथे मूळ माया कोणी बनवली? निर्गुण ब्रह्म तर करता. मग माया आपोआप जन्मली काय? तसे असेल तर देवाचे महत्त्व काय उरले? काही जण असे म्हणता की देव सर्व काही करून सुद्धा अकर्ता. बरे, त्याला निर्गुण अकर्ता म्हटले तर मायेचा व त्याचा संबंध कोणता? माया सर्व करते असे म्हणावे तर देवाचे महत्त्व कुठे राहते बरे? माया ईश्वर निर्मित असे एक मत. अशा तऱ्हेची कितीतरी अनुमाने लोक करीत असतात. काही असे म्हणता, असेही सांगता की देवानेच केले म्हणून मायेला अस्तित्व. कुणी असे म्हणता की माया अशी कोणती गोष्टच मुळी नाही. त्यावर पुन्हा शंका अशी घेतली जाते की तिचे कार्य तर अनुभवास येते असे असून तिला खोटे कसे म्हणतात? ती ईश्वराची अनादी शक्ती. पुन्हा असे वाटते की जर ती सत्य आहे तर ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तिचे निरसन का होते? काही जण सांगता की माया वेगळी अशी नाहीच, सर्व ब्रह्मच आहे. तूप पातळ असले काय किंवा गोठले काय, सर्व तूपच की. काही जण ब्रह्म व माया यांना सोन्याचा व दागिन्यांचा दृष्टांत देतात, तर कोणी पाणी व तरंगाचा दृष्टांत देतात. काही वस्तुस्थिती नजरबंदीचे उदाहरण देतात. यावरून असे दिसते की माया ही मिथ्या नाशिवंतच. मग ती मूळच्या निराकार अविनाशी ब्रह्मस्वरूपात आली कुठून व कशी? या सर्व शंकांचे समाधान आता करतो. समास 3. सूक्ष्म आशंकेचे समाधान. गुरु पुढे सांगू लागले, अरे जे झालेच नाही त्याविषयी काय विचारतो? पण तुला शंका उरता नाही म्हणून सांगतो की ते ऐक. मुळात दोरी असते म्हणून सर्प आहे असा भास होतो. पाण्यामुळे लाटा, कल्पनेमुळे स्वप्न, सूर्यामुळे मृगजळ, शिंपल्यामुळे चांदी, पाण्यामुळे गारा, मातीमुळे भिंत, सोन्यामुळे दागिने, कापसामुळे वस्त्र, खाडीमुळे मीठ. मूळ वस्तू आहे म्हणून प्रतिबिंब याचे अस्तित्व असते. पण या सर्व गोष्टी आहेत
म्हणूनच मूळ वस्तू कळतात की नाही, तसेच परमात्म्यामुळेच माया आहे. या परमात्म्यातूनच अनंत ब्रह्मांडाचा विस्तार होतो, अनंत शक्ती उत्पन्न होता. म्हणून तोच मूळ स्वरूप पुरुष जाणावा. मूळ माया असेही म्हणता येईल. ती ओळखली पाहिजे. हे सर्व कसे होते ते सांगून दाखवता येणार नाही, तर त्याचा अनुभवच घ्यावा लागेल. आणि तो संत संगतीशिवाय इतरत्र कुठेच मिळणार नाही. पण थोडेसे शब्दात म्हणतो. निश्चल आकाशात जशी वाऱ्याची झुळूक येते, तशीच परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न होते. ती दिसत नाही, पण जाणवते, हे मात्र खरे. मग जसे आकाशामध्ये ढग येतात असतात, तसे जग येते व जाते. आकाशाची निळाई, डोंगराची हिरवी छटा, गाडीतून जाताना कडेचे झाडे मागे जात आहेत असे वाटणे, ढगांच्या गतीमुळे चंद्रच पळतो असे दिसणे, हे सर्व नजरेला दिसणारे आभास आहेत. त्याचमुळे मूळ निर्गुण, निराकार, अचल अशा परब्रह्मावर अहंकार स्वरूपी माया निर्माण होते. सर्वत्र अनंत ब्रह्मांडामध्ये ज्या घडामोडी घडत असतात त्यांचे मूळ म्हणजे मायाच होय. तिचाच सर्व खेळ. नाहीतर मूळ निर्गुण अवस्था ही अकल्पनीयच होय. पुढे या मूळ मायेतून 3 गुण व पंचमहाभूते उत्पन्न होऊन सृष्टीचा विस्तार होत गेला. श्रोत्याने पुन्हा विचारले की तो कसा काय? त्याचे समाधान पुढच्या समाजात केले आहे. समाज 4, सूक्ष्म पंचमहाभूते. मूळ मायेतून 3 गुणांनी युक्त अशी जी माया उत्पन्न झाली ती गुणक्षोभिनी माया. तिच्यामधल्या तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली. त्यांची नावे अशी: पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्या प्रत्येकाचे गुण असे: जडपणा, कठीणपणा हे गुण पृथ्वीचे, ओलसरपणा, प्रवाहीपणा हे आपतत्वाचे, उष्णता, प्रकाश हे तेजाचे, चंचलपणा व चाळविणे हे वायूचे, शून्यत्व, निश्चलपणा हे आकाशाचे गुण जाणावे. मात्र हे त्या तत्वांचे प्रधान गुण. प्रत्येक तत्वामध्ये इतर 4 तत्वांच्या गुणाचाही थोडाफार अंश असतोच. तो सूक्ष्म अभ्यास केल्याने समजतो. त्यानंतर सर्व देव, ब्रह्मांड, चंद्र, सूर्य, तारा, 14 भुवने, 7 स्वर्ग, सप्तपातळे, दिक्पाल, 4 प्रकारच्या जीवनखाणीतील अगणित जीव, मेरू, मानदार वगैरे सर्व प्रकारचे पर्वत अशी निर्मिती होत गेली. त्यास कारण 3 गुण, 5 महाभूते याचे एकत्रीकरण हेच. हे गुण भूते प्रथम अतिसूक्ष्म होती, तीच नंतर जड स्पष्ट होत गेली, सृष्टी घडत गेली. या सर्वांचे अधिकारण मात्र मूळ माया हीच होय. या 5 भूतांचे अधिक स्पष्टीकरण पुढे येणारच आहे. तर ही दिसणारी सर्व सृष्टी, तिला आधार असलेले सूक्ष्म तत्व, त्यांच्या मागची गुणमाया, तिच्याशी अगोदरचे मूळमाया, महाद्वार सर्वांना ओलांडून जावे लागते, तेव्हा देवाचे दर्शन होणार. तर हा ब्रह्मांडाचा कटाह म्हणजे 5 भूतांची सरमिसळ होय. ती पुढच्या समासातून उलगडून दाखविणार आहे. त्याचे बारकाईने श्रवण करा. समास 5वा. 5 भूतांचे स्वरूप. ही 5 भूते परस्परांमध्ये एवढी एकजीव झाली की ती पुन्हा वेगळी होणार नाही. पण प्रत्येकाचे वैशिष्ट्य कोणते ते सांगतो. पर्वत, दगड, शिळा, माती, वाळू, इमारती, देव, राज्ये, वने, उपवने, वृक्षवेली, निरनिराळे रत्न, धातू अशा सर्व जड व कठीण वस्तू ज्या देव आणि मानव यांनी घडविल्या, या सर्व पृथ्वीगुणाच्या आहेत असे ओळखावे. आता जलतत्व प्रधान वस्तूंचे वर्णन ऐका. सर्व ठिकाणचे अर्थात विहिरी, नद्या, सागर, ढग, सप्तसागर येथील पाणी, वृक्षवेलीमधला रस, सर्व प्रकारचे तेले, इतर सर्व पातळ व प्रवाही वस्तू, पारा, अमृत, विष आपल्या शरीरात असलेले, वीर्य, रक्तमूत्र, लाळ, घाम, कफ, पित्त वगैरे रसधातू हे सर्व पदार्थ आपतत्वाचे होय असे जाणावे. आता तेजतत्व प्रधान वस्तू म्हणजे चंद्र, सूर्य, नक्षत्रे, तेजोमय शरीर, अग्नी, वीज अशा उष्ण प्रकाश देणाऱ्या सर्व गोष्टी आहे. हे तेज पृथ्वी आप या तत्वांचे शोषण करते. वायुतत्व हे चंचल असून सकलांचे चलन वलन, बोलणे, चालणे, धावणे या क्रिया, हालणे, डोलणे सर्व गोष्टी वायूमुळे होत असतात. 10 प्रकारचे प्राण व त्यांची कार्य यांना मूळ वायूच. सर्वत्र अधांतरी फिरणारे ग्रह, तारे, पृथ्वी यांना आधार तो वायूचाच होय. आता आकाश तत्वाची स्थाने सांगतो. पोकळी निर्माण निश्चल असे अवकाश अर्थात आकाशाने 4 भूतांचं सर्व सृष्टीच कथेत घेतलेली आहे, कायेत घेतलेली आहे. ते ब्रह्मांडासारखे वाटते.
पण त्या आकाशांचे 7 गुण आहेत ते कसे? काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान, शून्यत्व. म्हणून निर्गुण ब्रह्म हे ते आकाश मात्र नव्हे, परंतु हे सर्व भूते वेगळी करून दृश्यापलीकडे जायचे असेल तर संत समागम शिवाय दुसरा मार्ग नाही. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील समासात आपण दुनिश्चितपणाची लक्षणे बघूया. हरे नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ.